बघू शकता आपले पराठे कसले मस्त झालेले आहेत. दह्यासोबत खायला नमस्कार, स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आत्ता मी लवकर उठली आहे कारण दादाची शाळा असते 7:30 वाजता. त्यामुळं लवकर उठावं लागतं, डबा ते करून द्यावा लागतो त्याला. तर मग इकडं पाणी ठेवले तापवायला, बघू शकता तुम्ही. आणि इकडं चालली माझी तयारी. मी बनवणार आहे आज बटाट्याचे पराठे. तर इकडं बघा तयारी झालेली आहे. तर चला मग मी कसे बनवते पराठे बटाट्याचे ते दाखवते. चला करूया सुरुवात. बटाट्याचे पराठे बनवण्यासाठी सगळ्यात पहिले 4 बटाटे घेतले आणि उकडून घेतले. त्यानंतर घेतलं कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर. तर सगळ्यात पहिले बटाटे कापून घेतले आणि 3 ते 4 शिट्या वाजवून घेतल्या बघा. तर बघा इथं आपले बटाटे चांगले उकडून झालेले आहेत. तर आता याच्यावरली मी साल काढून घेणार आहे. तर बटाटे थोडेसे गरम आहेत, तर ह्याला थोडं 1-2 मिनटं ठेवून घेणार आहे. थंड झाल्यावर मग करून घेणार आहे. तर इथं आपले बटाटे थंड झाले. त्यानंतर मग मी त्याच्यावरल्या साली काढून घेतल्या सगळ्या. तर बघू शकता आपलं सगळं साली काढून झालेले आहेत. तर आता बटाटा खिसून घेणार आहे मी. बटाटा खिसूनच घ्यायचा कारण पराठ्यात मग कुस्करून घेतलेला बटाटा राहतो ना, तर मग त्याच्यामध्ये गाठी राहतात. त्यामुळं आपल्याला खिसून घ्यायचं आहे. तर बटाटा खिसून झालेला आहे. तर इथं मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि 2 चमचे तेल टाकून घेणार आहे याच्यामध्ये. तर तेल चांगले व्यवस्थित गरम झालं, त्यामध्ये मग मोहरी टाकून घेतली. मोहरी चांगली तळू द्यायची आहे. त्यानंतर टाकून घेणार आहे थोडेसे जिरे मोहरी व्यवस्थित तळू द्यायची आहे. आणि मग त्यानंतर टाकायचं आहे लसूण. मोठा ठेचून घेतला आहे मी. तर लसूण घेतला, लसूण चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर टाकणार आहे 10-12 पानं कढीपत्त्याचे. तर यानंतर टाकणार आहे हिरवी मिरची. 2 मिरच्या घेतल्या होत्या, बारीक कट करून घेतल्यात. त्यानंतर मिरची चांगली तळू देणार आहे. त्यानंतर टाकणार आहे 1 कांदा मोठा कापून घेतलेला, बारीक कापून घेतला आहे बघा. तर तो टाकून घेणार आहे मी आणि चांगलं थोडंसं परतून घेणार आहे. तर यानंतर टाकणार आहे 1 चमचा हळद. त्यानंतर टाकणार आहे 1 चमचा लाल तिखट. त्याच्यानंतर टाकणार आहे 1 चमचा गरम मसाला. आता एवढेच मसाले टाकून घ्यायचे आणि सगळं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता परतून झालं आहे, जास्त परतायचं नाही आहे, थोडासा कांदा क्रंचीच ठेवायचा आहे. तर आता हे झालेलं आहे. आता याच्यामध्ये खिसलेला बटाटा टाकणार आहे मी. तर बघू शकता मी बटाटा टाकून घेते. तर आपला सगळा बटाटा टाकून झालेला आहे. आता व्यवस्थित ह्या मसाला सगळं मिक्स करून घ्यायचा आहे बटाट्यात. तर व्यवस्थित परतून घेतला. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि परत मिक्स करून चांगलं मसाल्यात मिक्स केलं मीठ. त्यानंतर टाकायचं आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर बारीक कापून. तर बघू शकता इथं मी कोथिंबीर टाकून घेते आणि कोथिंबीर ही चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची याला. तर बघू शकता आपला मसाला तयार झालेला आहे. तर मसाला थोडा थंड होऊ द्यायचा. तोपर्यंत मी पीठ मळून घेतलं थोडंसं मीठ टाकून. तर पीठ मळून झालेलं आहे. लई पातळी नाही लई घट्टही नाही असं मळून घेतले. इकडं आपला मसालाही थंड झालेला आहे. तर इथं मी तवा टाकून घेते गॅसवर. तवा गरम होतोय तोपर्यंत आपण इथं पराठा लाटण्याला सुरुवात करूया. तर इथं मी जसं पोळीला उंडा बनवतात ना, तसाच पराठ्यासाठी उंडा बनवते. तर इथं मी पिठाचा गोळा घेतला आणि त्याला पसरवून घेतलं आणि इथं मी बटाट्याचा मसाला घेतला आणि त्याच्यामध्ये भरून घेते. तर असं पोळीच्या उंड्यासारखं गोल गोल करून घेऊन वरी शिंडी येते ना, तिला तिथंच दाबून घ्यायचं. कारण मग मध्ये बाकी थोडंसं पीठ कमी पडलं की मग पराठा फुटतो. तर त्याला तिथंच ही करून घ्यायचं आणि हा उंडा मग मी पिठात घोळसला जरा आणि थोडंसं दोन्ही हातामध्ये ही करून थोडंसं थापटून घेतल्यासारखं केलं.
तर बघू शकता आपला उंडा चांगला मस्त झालेला आहे. तर ह्याला हलक्या हातानं लाटून घेते मी. तर हलक्याच हातानं लाटायचं, कारण नाही तर मग जर थोडासाही जोर पडला पराठ्यावर की तर मग बटाट्याचा सगळा मसाला बाहेर येतो आणि सगळं बेलण्याला लागतं आणि पराठा की मग पराठा फुगतच नाही. त्यामुळं मग सावकाश हलक्या हातानं लाटून घ्यायचं. तर इथं माझं लाटून झालेलं आहे. तर बघू शकता मी पूर्ण काटापर्यंत चांगलं व्यवस्थित लाटून घेते. त्याचे काटं हे थोडेसे डबल हेन राहिले होते, मग तरी इथं लाटून घेतलं मी. आता इथं पराठा लाटून झालेला आहे. तर इकडं आपला तवा बी ठेवलेला होता, तो गरम झालेला आहे. तर याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊन तर मी इथं पराठा टाकून घेणार आहे. तुमच्याकडे बटर हे नसेल तर तुम्ही बटरही टाकू शकता. मला बटर आवडत नाही, त्यामुळं मी बटर नाही टाकलं. तर इथं मी पराठा टाकून घेतला आणि पराठा खाल्ल्या बाजूनं गोल फिरवून सगळं कडकडकून भाजून घ्यायचा व्यवस्थित. तर बघू शकता मी फिरवून त्याला भाजून घेते व्यवस्थित. फिरवून भाजला की येतो चांगला भाजतो कडपर्यंत. तर बघा पलटला पराठा, त्याच्यानंतर बघा पराठा किती मस्त भाजलेला आहे सगळीकडून बघा. तर इथं पराठा आपला बघा किती मस्त फुगत आहे. असं बनवला नाही, माझ्या पद्धतीनं बनवून बघा, पराठा कधीच बिघडणार नाही तुमचा. तर इथं मी पराठा चांगला व्यवस्थित भाजून घेते. तर पराठा पूर्ण फुगलेला आहे, बघू शकता तुम्ही कसा बनवला आहे. तर आता याला मी पलटून घेणार आहे. खालून चांगलं